प्रामुख्याने तर मला असं वाटतं, इथं जसं मी मागं सांगितलं 2007 साली संदीपदादा असताना पाण्याची टाकी मंजूर झाली होती. त्याच्यानंतर काम चालू झालं, टाकी झाली. ज्यावेळेस मी 2018ला नगरसेवक होतो, त्यावेळेस फेज 2ची ती पाण्याची टाकी होती. फेज 2ची लाईन चांगल्या प्रकारे टाकून घेणं, चांगल्या प्रकारची जी टेस्टिंग घेणं वगैरे सगळं केलं होतं. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता, टाकी तर झालेली होती. 2008-9लाच झाली टाकी. पण टाकीत पाणी आणायचं कसं? हा एक मोठा प्रसंग होता. आणि मला एक संधी चालून आली होती का जो रस्ते जे मंजूर होते, ते रस्ते समजा चांगलं होतं. त्यावेळेस समजा त्याचं 3-3.5 कोटी बजेट होतं त्यावेळेचं. तर त्यावेळेस मला एक संधी आली होती का पाण्याच्या पाईपलाईन वेगळ्या करणं, ती करणं, त्याला जी त्याची खोदाई होती 4-4 फूटची. तर त्याच्यात मी सगळं वर्गीकरण करून चांगल्या प्रकारे. पण त्यावेळेस फक्त प्रॉब्लेम इतकाच होता की त्या पाणी टाकीत आणायचं कसं? ती लाईन टाकलेली नव्हती. मग परत ती पाण्याची टाकीत लाईन त्यांच्याबरोबर संपर्क साधून त्या अधिकाऱ्यांना, MGPच्या अधिकाऱ्यांना आणून त्यांच्याशी बोलून पाण्याची अशी लाईन लिहू शकतो का, तशी लाईन लिहू शकतो का, ती पाण्याची टाकीची इनलेट जी आपण म्हणतो ना, ती इनलेट आणणं, ती एक जिगरीचं काम होतं आणि ती आम्ही यशस्वीरित्या पार पाडलं.